भाजपचं आय-टी सेल कसं चालतं ना, ह्या संदर्भात मला तुम्हाला काही पुरावे द्यायचे आहेत आज. एक फेसबुक पोस्ट असते ना, त्याला भाजप किती खर्च करते ना, मी तुम्हाला दाखवतो. पण त्याआधी मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. मित्रांनो, हे भाजपचे जे आय-टी सेलमधले मेसेज असतात ना, त्याला काही अर्थ नसतं, त्याला काही लॉजिक नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एक पोस्ट पाहिली होती मी त्यांची. ठाकरेंचं घर बंगल्यात आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचं घर कुठे? तर हे झोपडपट्टीत. मग हे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी हे जे कोण आहेत आजी माझे नेते सगळे हे काय धारावीच्या झोपडपट्टीत राहतात का? म्हणजे यांचं काय लॉजिक असतं आणि यांना काय सांगायचं असतं ना पोस्टमध्ये तेच कळत नसतं. पण ह्यांचा पोस्ट जे करणारे असतात टाकणारे असतात ना, हे कोण असतात माहिती आहे काय? हे पेडवाले असतात. जसं मी तुम्हाला एका मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं, मी एका मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो, तेव्हा मला सांगितलं होतं की आम्ही मोदी साहेबांसाठी काम करतो आणि त्यांचे ते किती चांगले आहेत किंवा भाजप हा पक्ष किती चांगला आहे हे दाखवण्याचं आमचं काम असतं आणि विरोधकांवर टीका करण्याचं काम आहे ते एडिट करायचं आहे. मी तिकडेच त्यांना हात जोडले आणि बाहेर आलो. म्हटलं मला नाही करायचं आहे. कारण कळलं ना, एका एजन्सीला मी फक्त त्या एका एजन्सीमध्ये गेलो होतो जिकडे मला कळलं की भाजपच्या आय-टी सेलमध्ये अशी कामं चालतात. म्हणजे हे भाजपच्या आय-टी सेलला एका पोस्टसाठी जर का मी तुम्हाला हा फोटो दाखवते बघा, 10 ते 15,000 रुपये जर का एका पोस्टसाठी भाजप खर्च करत असेल तर विचार करा पेजेससाठी, एका पेजसाठी किती खर्च करत असेल. अशा अनेक पेजेस आहेत, अशा अनेक आपल्या तुम्हाला पेजेस फेसबुकवर दिसतील, यूट्यूबवर दिसतील, इंस्टाग्रामवर दिसतील. हा पैसा येतो कुठून? आणि चला ते पोस्ट तुम्ही टाकताय तर त्याला विरोध नाही माझा, पण त्या पोस्टला काहीतरी लॉजिक पाहिजे. हे अशा पोस्टमध्ये काय ते एक पोस्ट टाकली होती काय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार काय तो उमेदवार ते मॉमेडेन कुठली तरी मुसलमान बाई असं दाखवलेलं, एक स्त्री दाखवले. अरे मग तुमचे उमेदवार काय नाही आहेत का तुमचे पदाधिकारी नाही आहेत का मुसलमान? हे काय दाखवायचा प्रयत्न करतात ना साला तेच कळत नाही. आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, हे तुम्ही जागे राहता, तुम्ही आहे ना आता ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडू नका. जर का हे काढायचंच झालं ना तर ह्यांचं एक एक काढलं तर ह्यांचं एवढं निघेल ना साला ह्यांना दम धरणार नाही. अजित पवार यांना सत्तेत आम्ही घेणारच नाही अशी भूमिका मांडणारे हे आपले देवेंद्र फडणवीस साहेब आज त्यांना सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले ते आम्ही सत्तेत बसवणारच नाही म्हणणारे ना. हे आम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी करू बोलणारे हे काय करतायत? आज शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, गप भरा म्हटले ना पैसे हे अजित पवार साहेब. मला असं वाटतं मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. हे 1,500 रुपये वाटतायत तर 1,500 रुपये वाटून टॅक्सच्या माध्यमातून आपल्या लोकांकडून किती महागाई करून पैसे लुटले हे मला असं वाटतं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या महानगरपालिकेमध्ये कोण बसलं पाहिजे हे सामान्यातल्या सामान्य माणसाला तुम्ही विचारलं ना एकच उत्तर येणार, ठाकरेच बसले पाहिजे. महानगरपालिका मुंबई ही ठाकरेंच्याच हाती गेली पाहिजे. जर का इतर कोणाच्या हाती गेली तर तो डाव काय असणार आहे ना मला असं वाटतं तुम्हाला वेगळ्या सांगायची गरज नाही. आणि हेच प्रत्येकाच्या मनात आहे की मुंबई ठाकरेंच्या हातात गेली पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात हमखास आहे. पण मित्रांनो कसं आहे ना, हे तळागाळातल्या लोकांना आहे ना दाखवण्याचा प्रयत्न आहे की नाही मुंबईचा मराठी माणूस पण आता नाराज झाला आहे ठाकरेंवर. हे मुद्दाम षडयंत्र दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण तुम्ही तळागाळात जाऊन स्वतः मराठी माणसांना विचारा कोणाच्या हातात मुंबई गेली पाहिजे किंवा इतर परप्रांतीयांना पण विचारा, मराठ्यांना पण विचारा, ते स्वतः सांगतील नाही मुंबई ही आहे ना मराठी माणसाचीच आहे आणि मुंबई ही ठाकरेंचीच असली पाहिजे. बरं मी आता हे पण सांगतो, भाजपचा जर का महापौर झाला तरी तो भाजपचा महापौर हा मराठीच असेल. मी असं नाही बोलत की भाजप कुठला तरी परप्रांतीय बसवेल, मराठी बसवणार. नाही मराठी बसवलं तर त्यांना माहिती आहे मग ह्यांच्या भोवती राजकारण होणार, ह्यांच्यावर टीका होणार, म्हणून ते मराठी बसवणार. पण त्या मराठी बसवून त्या मराठी महापौराच्या आडून काय राजकारण केलं जाईल ना, मुंबई कशी पळवली जाईल, इतर सगळ्या गोष्टी कशा होतील हे आपल्याला मला असं वाटतं सांगायची गरज नाही आहे. कारण भाजपचा संबंध हा सरळ गुजरातशी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्याला मला असं वाटतं ते वेगळं सांगायची गरज नाही आहे. आपली मुंबई ही गुजरात मागत होती, हा आपला मागचा इतिहास आहे, तुम्ही वाचा. आणि त्यासाठी आपण किती पैसे दिले गुजरातला हे वेगळं करण्यासाठी, आपण मुंबई विकत घेतली आहे, हे आपल्या बापाचीच मुंबई आहे. मला असं वाटतं ही गोष्ट आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीत लक्षात ठेवा. मी असं नाही बोलत की थेट त्यांच्यावर आरोप नाही करायचे की बाबा रे भाजपची सत्ता आली तर असं होईल तसं होईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, भाजपचे नगरसेवक हे परप्रांतीय किती आहेत हे मला असं वाटतं तुम्ही ती संख्या आहे ना नीट लक्षात घ्या. आज महानगरपालिकेत मी चुकत नसेल तर 72 हे परप्रांतीय नगरसेवक आहेत, त्यातले 32 तर भाजपचेच आहेत. आता त्यातले 32 भाजपचे नगरसेवक आहेत आणि माझ्या गोरेगाव प्रभागामध्ये ते बरेच जण आहेत ते भाजपचे परप्रांतीय नगरसेवक आहेत. विरोध परप्रांतीयांना नाही, विरोध जातीला नाही, विरोध धर्माला नाही, विरोध ह्या गोष्टीला आहे की बाबा रे मुंबई आमची, तर आमचा महाराष्ट्रातला मराठी हा जर का उमेदवार हा जर का नगरसेवक नसेल तर मग ह्याच्यात काय बोलत. म्हणजे बाहेरच्या राज्यात तुम्ही बघा ना जाऊन, कुठला एक मराठी माणूस आहे का जो त्यांचा खासदार आहे, आमदार आहे, नगरसेवक कोण आहे? कोणी नाही आहे. आमच्याच राज्यात आमच्याच महाराष्ट्रात जे आमच्या मराठी माणसाची मुंबई आहे तिथे जर काही असे उमेदवार किंवा नगरसेवक ह्यांना तुम्ही जर का तिकीट देणार असाल परप्रांतीयांना
तर काय बोलायचं. मराठी माणसांना बाळासाहेबांनी उभं केलं या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये. आणि आपल्याला माहिती आता युती तर 100% निश्चित होणार आहे. पण मला तुम्हाला ह्या कार्यकर्त्यांना खरं सांगायचं आहे की बाबा रे, आता बळी पडू नका. आता या भाजपकडे पैसा आहे, शिंदे सेनांकडे पैसा आहे, ते भरपूर पैसा उकळतील, भरपूर पैसा टाकतील. त्यांना मुंबई महानगरपालिका पाहिजे आहे. पण माझी तुम्हाला विनंती, हात जोडून विनंती आहे प्रत्येक मनसैनिक शिवसैनिकांना, जो वॉर्ड राजसाहेब देतील, जो वॉर्ड उद्धवसाहेब देतील, ज्या ज्या माणसांना देतील, तिथे तिथे तुम्ही ॲक्सेप्टेशन ठेवा. तुमची कॉम्पिटिशन असली पाहिजे, हेल्दी कॉम्पिटिशन असली पाहिजे की बाबा रे नाही, हा वॉर्ड मलाच लागला पाहिजे, माझं तेवढं काम आहे. तुम्ही मेहनत करा, तुम्ही इतर सगळ्या गोष्टी तुमच्या पद्धतीने करा. पण ज्या दिवशी राजसाहेब उद्धवसाहेब डिक्लेरेशन देतील की उमेदवार हाच असणार या वॉर्डात, त्या मग तो दगड जरी दिला तरी त्याला शेंदूर लावायचं काम मला असं वाटतं आपण केलं पाहिजे. जे आजपर्यंत शिवसेनेने केलं त्याचीच पुढं परंपरा. म्हणजे बाळासाहेबांच्या अंडर जेव्हा शिवसेना होती तेव्हा बाळासाहेबांनी जो उमेदवार दिला आहे त्या उमेदवारालाच निवडून आणले, त्या दगडाला शेंदूर फासण्याचं काम आपल्या या शिवसैनिकांनी केलं. तेच आता शिवसैनिक महाराष्ट्र सैनिकांनी करायचं आहे. कारण आज बाळासाहेब हे स्वर्गामधून बसून आपल्याला माहिती आहे पाहत असतील, आनंदी असतील, पण बाळासाहेबांना पण तीच भीती असेल की बंडखोरी झाली नाही पाहिजे. आपल्याला पण तीच भीती आहे, बंडखोरी झाली नाही पाहिजे. त्याच्यामुळेच हे अजूनपर्यंत उमेदवार डिक्लेअर नाही केलेत. 23 तारखेपासून फॉर्म भरायचे आहेत. आज 20 तारीख राजसाहेब दौऱ्यावर आहेत. उद्या 21 तारीख, उद्या पण राजसाहेब दौऱ्यावर आहे. उद्या आमच्या गोरेगावमध्ये येत आहेत. 22 तारीख, मला असं वाटतं 22 तारखेला पण डिक्लेरेशन होईल. मी कन्फर्म सांगू शकत नाही, पण 23ला पण कदाचित होऊ शकतं डिक्लेरेशन उमेदवारांचं. ते ह्यासाठी की बाबा रे, उमेदवारांनी बंडखोरी केली नाही पाहिजे, उमेदवार फुटला नाही पाहिजे, दुसरीकडे गेला नाही पाहिजे. हीच एक साधी भावना असणार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आपलंच नाही तर बाकीचे इतर पक्ष पण तेच करत आहेत. आणि ती स्ट्रॅटजी आहे प्रत्येक पक्षाची, आणि ती असलीच पाहिजे. कारण त्याच्यामधून जो गद्दार आहे ना तो आपल्याला दिसेल. म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त जर का तिकिटासाठी म्हणून पक्षात असाल तर मग ती खरंच एक बोलतात ना गद्दारीच आहे ती. तुम्ही जर का राजसाहेबांसाठी, तुम्ही जर का महाराष्ट्राच्या मराठी माणसांसाठी जर का उभे राहणार असाल पक्षामध्ये, मला असं वाटतं अजून एक टर्म कळ सोसा तुम्ही. जर का तुम्हाला खरंच वाटत असेल की बाबा रे मी त्या लेवलचा आहे पण मला नाही मिळालं तिकीट, तुमचा नक्की विचार केला जाईल. पुढच्या कुठल्या निवडणुकीत विचार केला जाईल, कुठल्या गोष्टीत विचार केला जाईल. पण मला असं वाटतं आता जो उमेदवार देतील त्याला खांद्याला खांदा लावून आपण काम करणं गरजेचं आहे. असं समजा की बाबा रे एक जाऊन दे ना आता. कारण ही जी आहे ना, आजपर्यंत आपण एकला चलोचा भूमिका घेऊन आलो राजसाहेबांनी, पण पहिल्यांदा युती केली आहे. आणि कुठेतरी कॉम्प्रोमाइज कुठल्या तरी गोष्टीत आपल्याला करावं लागणार, ही गोष्ट तुम्ही डोक्यात घ्या. आणि त्याचमुळे जे राजसाहेब उद्धवसाहेब उमेदवार देतील, जे चर्चा करून देतील, त्याला काहीतरी तोडगा असणारच. आणि त्यालाच अनुसरून आपल्याला पुढे भूमिका घ्यायची आहे. तर मला असं वाटतं माझी विनंती असेल की महाराष्ट्र सैनिक शिवसैनिकांना जो कार्यकर्ता, जो उमेदवार म्हणून दिला जाईल त्याला तुम्ही निवडून आणा, एवढंच सांगेल. आता सध्या महाराष्ट्रातला मराठी माणसांचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, हे खरं आहे. आणि त्यासाठीच निवडणुकी लढूया. तुर्तास सांगतो मित्रांनो, आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त शिवसैनिक महाराष्ट्र सैनिकांमध्ये शेअर करा. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.